विधानसभा निवडणुकीसंदर्भात दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं। सायंकाळी 6 वाजेपर्यंत जवळपास 57.69% मतदानाची नोंद झाली आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल देखील समोर आला। पोल डायरी चाणक्य मॅट्रिकच्या पोलनुसार दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसताना दिसतोय, तर भाजपची सत्ता येणार आहे। पीपल्स इनसाइट JVC पी मार्कच्या पोलनुसार देखील भाजपची सत्ता दिल्लीमध्ये येईल। मात्र माइंड ब्रिकच्या एक्झिट पोलनुसार दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। काय सांगतात एक्झिट पोलचे आकडे पाहूया। पोल डायरीनुसार आपला 18 ते 25 जागा, भाजपला 42 ते 50 जागा, काँग्रेसला 0 ते 2 जागा, तर इतर 0 ते 1 जागा। चाणक्य एक्झिट पोलनुसार आपला 25 ते 28 जागा, भाजप 39 ते 44 जागा, काँग्रेस 2 ते 3 जागा, इतर 0। मॅट्रिक्स पोलनुसार आपला 32 ते 37 जागा, भाजप 35 ते 40 जागा, काँग्रेस 0 ते 1 जागा, इतर 0। पीपल्स इनसाइट पोलनुसार आपला 25 ते 29 जागा, भाजप 40 ते 44 जागा, काँग्रेस 0 ते 1 जागा, इतर 0। JVC नुसार आपला 22 ते 31 जागा, भाजप 35 ते 45 जागा, काँग्रेस 0, इतर 0। पी मार्कच्या पोलनुसार आपला 21 ते 31 जागा, भाजप 39 ते 49 जागा, काँग्रेस 0 ते 1 जागा, तर इतर 0। माइंड ब्रिकच्या पोलनुसार आपला 44 ते 49 जागा, भाजपला 21 ते 25 जागा, काँग्रेसला 0 ते 1 जागा, तर इतर 0 जागा मिळण्याचा अंदाज। दिल्लीच्या निवडणुका झाल्यात, आज मतदानाची प्रक्रिया प्रचाराला तिकडे गेला होता। मला असं वाटतं, मला पूर्ण अपेक्षा आहे की तिथे भाजप निवडून येईल। दिल्लीच्या निवडणुका झाल्यात, आज मतदानाची प्रक्रिया प्रचाराला तिकडे गेला होता। मला असं वाटतं, मला पूर्ण अपेक्षा आहे की तिथे भाजप निवडून येईल। मला असं वाटतं की आम आदमी पक्षाचं सरकार हे दिल्लीमध्ये येईल असं साधारणपणे सगळ्यांच्या दबक्या आवाजातून येत आहे।